आज सकाळी आईने नेमकी कारल्याची भाजी केली, जी की मला बिलकुलही आवडत नाही. त्यामुळे जेव्हा अंशू दुपारी झोपेत होती, तेव्हा मी ठरवलं की मस्तपैकी खानदेशी खिचडी करायची. आणि ऑफकोर्स खानदेशी लोकांचं खिचडीविषयी प्रेम याविषयी जास्त सांगण्याची गरजच नाही आहे. तर इथे नेहमीप्रमाणे मी कांदा, बटाटा, टोमॅटो चिरून घेतले आणि मस्तपैकी नॉर्मल फोडणी दिली. त्यानंतर त्यात शेंगदाणे टाकले. शेंगदाण्याशिवाय खानदेशी खिचडी पूर्ण होतच नाही. आणि नंतर हा आमचा स्पेशल काळा मसाला, जो आम्ही मालेगाववरून बनवून आणतो, आणि लाल तिखट सोबत. तर हे सगळं मिक्स केल्यावर मस्तपैकी परतू दिले आणि नंतर त्याच्यात टोमॅटो टाकला, तोही छान परतून घेतला. आणि मग बटाटा टाकला, तोही छान परतून घेतला. नंतर कोथिंबीरीशिवाय ती पूर्ण होत नाही. मस्त कोथिंबीर बारीक चिरून घेतली, कोथिंबीर त्यात टाकली. आणि इथे तांदूळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ हे 3 जिन्नस घेऊन व्यवस्थित 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून मग त्याच्यात टाकले. ते चांगले परतून घेतले, चवीनुसार मीठ टाकले आणि गरम पाणी टाकलं. आणि मग मस्तपैकी त्याला उकळी येऊ दिली आणि कुकरचं झाकण पॅक केलं. 3 ते 4 सुट्ट्या झाल्यावर खिचडी रेडी होती, पण तिची वाफ भरू देणे गरजेचं होतं. तोपर्यंत मग मी काय केलं, इथे नाचणीचा किंवा नागलीचा पापड मस्तपैकी भाजून घेतला. छान लागतो तो. आणि मस्तपैकी अशी खिचडी रेडी होती, वाफाळलेली, मऊसूत आणि अस्सट खिचडी. मला ही अशीच आवडते. आणि सोबत होती कढी, पापड, तूप.